तरीके से यहां से केतन को धक्का दिया गया। और इस पीछे एक और बड़ी खबर आती है, केतन हत्याकांड पर सूत्रों से बड़ी खबर है। हत्या के बाद सिया और चेतन ने ना मिलने का प्लान बनाया था। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, नवीन धक्कादायक खुलासे। नमस्कार मित्रांनो, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत असून पोलिसांचा तपास कमालीच्या वेगाने सुरू आहे। या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे। माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही सोडवू नका, आरोपीच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया। या संपूर्ण प्रकरणातली सर्वात मोठी आणि थरारक बाब म्हणजे मुख्य आरोपी सिया गोयलच्या वडिलांनी अत्यंत भावनिक होऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। अगदी माझी स्वतःची मुलगी जरी यामध्ये दोषी आढळली तरी तिला कायद्यानुसार सर्वात कडक शिक्षा व्हावी यात शंका नाही। त्यांनी पुढे असंही सांगितलं की केतनशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते। ही धक्कादायक घटना समजल्यापासून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून या एका घटनेमुळे आज एका लग्नानंतर याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड मतभेद आणि वाद वाढल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। पोलीस सध्या या सर्व बाजूंची पडताळणी करत आहेत। त्यासोबतच केतनला यापूर्वीही इजा करण्याचा प्रयत्न झाला होता का असा संशय तपासात व्यक्त केला जातोय। पण मित्रांनो, यावर अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष आलेला नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि सामाजिक चिंता। या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्र्यांनी यावर स्वतः वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे। या घटनेवर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। आज समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील तरुणांमध्ये अशी हिंसक सुडाची भावना का निर्माण होते याचा सामाजिक दृष्टिकोनातून विचाराच्याच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।